बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी। मनसे महाविकास आघाडीचं उरणमध्ये ठरलंय। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडीची युती झाली आहे। प्रचाराचे पोस्टर लागले आणि या पोस्टरवर महाविकास आघाडी मनसे नेत्यांचे एकत्र फोटो झळकलेत। एकीकडे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती होणार आहे। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती होणार आहे। शरद पवार गट, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी पाहायला मिळते। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही फोटो आहेत। तर एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे। तर उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची युती पाहायला मिळते। स्थानिक पातळीवर मनसे आणि मवियाची युती ही व्हायला लागलेली आहे। उरणमध्ये ही युती झालेली आहे। उरण नगर परिषदेसाठी मनसे आणि महाविकास आघाडीने मनोमिलन केल्याचं पाहायला मिळत आहे। तर प्रचाराचे पोस्टर लागलेले आहे। त्या पोस्टरवर महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे एकत्र फोटो लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबई सारख्या ठिकाणी अद्यापही युती संदर्भात काही चर्चा झाली नाही, काही ठरलेलं नाहीये। मात्र नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची युती झालेली पाहायला मिळते। त्यामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। उरणमध्ये ही पहिली युती महाविकास आघाडी आणि मनसेची झाली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। जय, एकीकडे आपण पाहतोय अजूनही मुंबई सारख्या पालिकेसारख्या ठिकाणी मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का याबाबत चर्चा चालू आहे। काहीही स्पष्ट बोललं जात नाहीये। वैचारिक मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र उरण नगर परिषदेत मनोमिलन झालंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा एकंदरीत एक पोस्टर सुद्धा लॉन्च झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये प्रथमतः महायुतीसोबत मनसेचा सुद्धा फोटो त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत मनसेमध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलाय। एकीकडे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असताना आता दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झालेली पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं उरणमध्ये नगरपालिकेसाठी आघाडी झाल्याची पाहायला मिळते। प्रचाराच्या पोस्टरवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे एकट्या भाजपच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरणच्या नगरपालिकेच्या मैदानात उतरताना आपल्याला दिसणार आहे। त्यासोबत उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष सुद्धा सोबत न घेता भाजप आता यामध्ये स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लढणार आहे आणि याला पाठिंबा जो आहे तो युतीमध्ये मनसेचा सुद्धा असणार आहे। त्यामुळे आता निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असतील यामध्ये युत्या कशा पद्धती होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सुद्धा युती होणार का याचा सुद्धा अजून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। आणि त्यामुळे एकीकडे उरणमध्ये झालेली आघाडी आता नगरपालिकेला कशा पद्धतीने दिसून येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी जे आपण पाहतो एकीकडे वैचारिक मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे। अजूनही काँग्रेस नेते किंवा मनसे, काल संदीप देशपांडेंनी ही प्रतिक्रिया दिली की कुठलाही युतीचा प्रस्ताव असा पाठवलेला नाहीये। मात्र स्थानिक पातळीवर आता हा निर्णय घेण्यात येतोय आणि स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्र येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुढे ही स्थानिक निवडणुकांमध्ये हे चित्र दिसू शकतं। नक्कीच आपण जर पाहिलं तर मनसे आणि काँग्रेसची ही युती अद्यापही जाहीर केलेली नाहीये। कारण काल सुद्धा आपण जर पाहिलं संदीप देशपांडे यांनी सांगितलं काँग्रेसकडनं कुठलाही प्रस्ताव आम्हाला आला नव्हता। त्याचबरोबर मनसेचाही कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी काँग्रेसला दिला गेला नाहीये। मात्र
उरणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता स्थानिक पातळीवरती संपूर्ण आघाडी जी आहे ते झाल्याचं पाहायला मिळते. मुंबई महानगरपालिकेसाठी युतीबाबत कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाहीये. मात्र आता उरणमध्ये जे आहे ते आपण पाहिलं तर काँग्रेस असेल किंवा मनसे आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे सर्व पक्ष जे एकत्रित एक युती म्हणून लढणार आहे ही सर्व निवडणूक. आणि त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची युती होईल का, काँग्रेस सोबत मनसे पुन्हा एकदा यापुढे उरणमध्ये ज्या पद्धतीने अगदी. युती केली त्याच पद्धतीची युती मुंबईत सुद्धा होईल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अगदी आणि त्याकडेच सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.